हे पा कोळंबी आणली आपण मस्त फ्रेश, आणि ही कोळंबी मुंबईहून येते आमच्याकडे. आणि पा किती मस्त फ्रेश आहे. आणि आज आपण हिचं मस्त ग्रेव्ही करू हिची, आणि थोडीशी फ्राय करू. मी तुम्हाला ग्रेव्ही दाखवते कशी करायची तर. आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. हे पा किती भारी आहे, आणि लाईक करा, शेअर करा. हे पा आणि कशी साफ करायची ते पण मी सांगते. धुतलेली मी, फक्त साफ करून आता आपण. हे पा हे फक्त त्यांची हे जे डोकं असतं ना, मान ही काढायची. हे पा आणि हे पण निघून जातं बरं का, साल पण निघून जाते. त्याच्यातली घाण बिन पूर्ण साफ करायची. आमच्याकडे बाजार म्हटला काही लगेच भेटता. हे पहा याच्यात एक काळा धागा असतो, तो पण काढायचा आपण. हे पहा ही घाण असते, ही पण काढून टाकायची. आणि दुसरी एक साफ करते, तुम्हाला दाखवते ती कशी साफ करायची ते पण दाखवते. मी काय करते आता, जी मान काढली ना ती अशी काढूनच टाकायची, आणि वरची साल काढायची. साल काढून परत तुम्हाला दाखवते. फक्त एवढा भाग राहू द्यायचा शेपचा, कारण धरायला छान वाटते ती रश्श्यामध्ये राहिली का. तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. हे पा अशी राहू द्यायची. ही त्यांची शेप असते, ही अशी धरायला शेपूट. आणि याच्यात एक तागा असतो, तो पण काढायचा आपण. आणि जर निघला नाही ना, आपण काय करायचं, एक काटेरी चंपी घ्यायची, त्याच्याने काढायचं, निघून जाते मग ती. पण निघत नाही ती, काटेची चंपी घ्यावं लागेल. हे पहा अशी काटेरी चंपी घ्यायची, आपण मॅगी खातो ना ती चंपी. आणि याच्यात असतं ते, नाही निघून गेलं असेल, नाही आहे बरं का, निघलं असेल, काही नाही, काही होती नाही त्याचं. पण आपण ती घाण साफ करून घ्यायची. हे बघा आपले कोळंबी साफ करून झालेली आहे. आता मस्त आपण ग्रेव्ही करायची याची, आणि बाकी याच्यात थोडंसं सुकं तळलेलं करायचं आपण. पोरांना त्यांना आवडतं म्हणून मी थोडंसं काढून ठेवलं वेगळं. पण आपण आता ग्रेव्ही करू. आणि काय काय साहित्य घेतलं तेही सांगते मी. हे पहा थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, मस्त 2 टमाटर घेतलेले आहे, अद्रक आहे, लसूण आहे, कोथिंबीर आहे, आणि आपलं मापानुसार तिखट वगैरे टाकायचं. पहिले मी खोबरं भाजायचं नाही, कच्चंच घ्यायचं, फक्त बारीक काप करून घ्यायची. हे पहा असे काप केले मी. पहिले खोबरं दळून घेते. अद्रक आणि लसूण एकत्र टाकायचा. आणि मी हे पहा मसाले सांगते तुम्हाला आता. लाल चटणी आपली नेहमीची 1 चमची, आणि परत आपला एव्हरेस्ट मसाला आहे चिकन, तो घालायचा थोडासा. आणि काळा मसाला आहे थोडा, आपण घरचा बनवलेला आहे. हां घरचा बनवलेला आहे माझा. आणि परत लाल चटणी आपली काश्मीरी. हे पहा खूप लाल चट होते ही, ती घेते थोडीशी, 1 चमचाभर. थोडीशी कोथिंबीर पण टाकायची बरं का. बस 2 टमाटर घेतले, त्यांचे हे असे काढून घ्यायचे. आणि काय करायचं, हे किसून घ्यायचे. किसून घ्या किंवा दळून घ्या, याच्याने चव चांगली येते बरं का. किंवा तुमच्याकडे चिंच असेल, चिंचाचं पाणी टाकू शकता तुम्ही. आमसूल असेल तर आमसूलचं पाणी टाकू शकता. तेल घालायचं, आणि थोडंसं 2 पळी आणि थोडंसं वर आहे. आणि आपला टमाटा किसून झाला आहे. मसाला दळून झालेला आहे आपला मस्त. आता तेल तापलं आहे आपलं. काय करायचं, मसाला घालायचा, पूर्ण मसाला घालून द्यायचा. हे पहा असं मस्त परतून घ्यायचा. आणि चांगला परतून घेतल्यावर आपण टमाटर बी त्याच्यातच टाकायचं.
आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायची विसरू विसरू नका. नका. हां, आणि काही नाही, सोपं आणि सरळ आहे आपली रेसिपी, काही जास्त कठीण नाही. आपल्या घरात सगळं राहतं, पण आपण काय करतो, आता कसं करायचं, काय करायचं आपल्याला येत नाही आहे वेळेस. एकदम सोपं आणि सरळ, चवीला खूप चविष्ट लागते बरं का कोळंबी. आता आपण टमाटर टाकून देऊ. याला बी मस्त परतू द्यायचा. आपण जे काश्मीरी तिखट टाकलेलं होतं ना, ते पाय असं लाल लाल तरी येते मस्तपैकी. आता तुम्ही पाहू शकता. आता काय करायचं, आपण कोळंबी टाकून द्यायची. मस्त, जास्त रसा नाही, थोडीशी नॉर्मल करू. असं मस्त परतून घ्यायचं बरं का, चारी बाजूने मस्तपैकी. थोडीशी त्याच्यातच मसाल्यामध्ये राहू द्यायची. काय करते, फक्त 2-3 मिनटं फक्त झाकण ठेवते आणि मग पाणी घालेल. तोपर्यंत आपण कोथिंबीर कापून घेऊ. हे पहा, आपण झाकण काढून घेऊ आता. आणि काय करायचं, थोडी हळद घालायची. मी वरूनच टाकते बरं का हळद, पहिले नाही टाकत. आणि हळद घातल्यानंतर थोडीशी हे करून द्यायची. आणि पहा, हे आपले त्याच्यातच मस्त तळले गेले मसाल्यामध्ये कोळंबी. आणि काय करायचं, आपण लागता लागता थोडंसं पाणी घाला, तुम्हाला जेवढं लागेल तेवढं. मग मी एवढंच घालते, जास्त नाही घालत. मीठ घालून देते लगेच, कारण लगेच शिजते ती, वेळ नाही लागत त्याला. आणि थोडंसं 5 मिनटं झाकण ठेवून द्यायचं. हे पहा, आता मस्त तेल आलं, थोडीशी कोथिंबीर घालून देऊ आपण. हे पहा, आणि तुम्हाला आवडले ना नक्की सबस्क्राईब करा. मस्त थोडीशी ग्रेव्ही केली मी. हे बघा, मस्त तरी आली. मी झाकून दिलं होतं मस्तपैकी. आणि आपली कोळंबी बी तळली गेली आणि ग्रेव्ही पण झाली. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या कोळंबी खायला. बघा, मस्त गरमागरम कोळंबी करी आणि कोळंबी फ्राय.